तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी। आदिशक्तीचा महोत्सव म्हणजेच नवरात्रोत्सव। या उत्सवात आपण दुर्गेची उपासना करतो। दुर्गा म्हणजे शक्तीचं प्रतीक। आधुनिक काळातील स्त्रिया म्हणजे ही शक्तीचीच रूपं आहेत। अनेक स्त्रिया एखादं कार्य हाती घेतात आणि त्याचा विस्तार वाढून ते अनेकांना प्रेरणा देणारं रचनात्मक काम बनतं। मग ते एखाद्या क्षेत्रातलं उत्तुंग कर्तृत्व असो किंवा सामाजिक कार्य। नवरात्रोत्सवानिमित्त साताऱ्यातल्या अशाच नवदुर्गांशी त्यांच्या कार्याविषयी संवाद साधणार आहेत पत्रकार समुपदेशक नीलम अजितसिंह राजपूत त्यांच्या नीलम टॉक शोच्या माध्यमातून। या नवदुर्गा आहेत साताऱ्याच्या प्रथम नागरिक माननीय माधवी संजोग कदम, समाजसेविका ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, सामाजिक बांधिलकी जपत कुपर समूहासारख्या मोठ्या उद्योगाचा व्याप सांभाळणाऱ्या कॉर्पोरेट वुमन मनीषा कुपर, महिला दक्षता समितीच्या समुपदेशिका अंजली कुलकर्णी, हिरवाई प्रकल्पाच्या प्रवर्तिका संध्या चौगुले, कोविड काळात मदत कार्यात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या हिरकणी ग्रुपच्या जयश्री शेलार आणि त्यांच्या मैत्रिणी, मुक्तांगणच्या संचालिका अपर्णा देसाई, लीराज ब्युटी केअरच्या सर्वेसर्वा डॉक्टर मृणालिनी कोळेकर आणि एक कोशिशच्या अध्यक्षा रेणू येळगावकर। साताऱ्यातील हिरकणी फाउंडेशन म्हणजे कला संस्कृतीची जोपासना करणारा कर्तृत्ववान महिलांचा एक आदर्श समूह। शिवज्योत, वॉकेथॉन, सूर्यनमस्कार, जनजागृती, महिला सबलीकरण आदी विविध उपक्रम राबवणाऱ्या व खऱ्या अर्थाने समाजाभिमुख कार्य करणाऱ्या तसेच नावाप्रमाणे हिऱ्यासम तेजाने तळपणाऱ्या हिरकणी फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवेचे एक विशेष पर्व जपले जात आहे। नवरात्रीच्या नवदुर्गा या नीलम टॉक शोच्या विशेष कार्यक्रमात जाणून घेऊया हिरकणी फाउंडेशनच्या कार्याविषयी। हिरकणीच्या प्रमुख जयश्री पार्टे शेलार व सर्व सहकारी नवदुर्गांच्या कार्याविषयी जाणून घेऊया नीलम टॉक शो मध्ये। मुलाखतकार सौ नीलम राजपूत, संकलन आणि संपादन अमित परिहार, सातारा। नमस्कार, नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून स्वागत करतो। नवरात्रीचे 9 दिवस आणि नवरात्रीच्या नवदुर्गांचा हा मी कार्यक्रम चालू केलाय आणि आता आम्ही सर्व मैत्रिणी आहोत अजिंक्य ताऱ्याच्या मंगळाईच्या परिसरात आणि पहिल्यांदा मंगळाईला नमन करतो। आदी माया, आदी शक्ती, आदी जे हे नवरात्रीचे उत्सव आहेत की एवढं छान प्रसन्न वातावरण असतं, भक्तिमय वातावरण असतं, सगळीकडे असं उपास तपास छान एकदम असं एक असं आपला त्योहार म्हणतात ना की सगळे एकदम प्रसन्न मनाने ते सगळं साजरा करत असतात। आणि नवरात्र आली म्हणले की आमच्या स्त्रियांची एवढी लगबग असते की नवरात्रीच्या 9 साड्या किंवा ड्रेस काही तो एवढ्या आम्ही आनंदाने घालत असतो तो की देवीलाही त्या साड्या घातल्या जातात आणि आम्ही मैत्रिणी पण त्या आवर्जून ड्रेस आणि साड्या घालतो। तर नवरात्रीच्या आज आहे लाल रंग आणि माझ्यासोबत आहेत हिरकणी ग्रुपच्या ह्या सख्या आणि या ग्रुपचं एवढं कौतुक करण्यासारखं आहे ना की त्यांनी हिरकणी जसं आपले मुलं बाळांना सांभाळून स्वतःचे नोकरी व्यवसाय करून ह्या सामाजिक एवढं वाहून घेतलंय की समाजासाठी त्या एवढी मोठ्या प्रमाणात त्यांची समाजसेवा आहे। तर आज या मैत्रिणींचा हिरकणीचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत नीलम टॉक शो मध्ये। हिरकणी ग्रुपच्या संस्थापिका जयश्री शेलार माझ्या बरोबर आहे। जयश्री मॅडम, नीलम टॉक शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते आणि तुमच्या हिरकणीचा प्रवास आम्हाला खूप जाणून घ्यायला आवडेल, तर थोडीशी आपण ओळख करून घेऊया। नमस्कार, मी संचिता तरडे, हिरकणी फाउंडेशनचे सचिव आहे। नमस्ते, मी नीलम जयदीप चव्हाण, मी हिरकणी फाउंडेशनचे सदस्य आहे। नमस्कार, मी पुष्पा राजेंद्र सतमुंडे, मी हिरकणीची सदस्य आहे। नमस्कार, मी अपर्णा संग्राम शिंगटे, मी हिरकणी फाउंडेशनची सदस्य आहे।
नमस्कार, मी डॉक्टर शुभांगी गायकवाड, हिरकणी फाउंडेशनची ट्रेझरर आहे. एवढ्या वेगवेगळ्या क्षेत्रात या कार्यरत असताना देखील त्या एवढ्याच समाजसेवा करतायत. ती समाजसेवा आज आपण जाणून घेणार आहोत. जे नवरात्रीच्या नवदुर्गा म्हणून आपण त्यांचा सन्मान करणार आहोत, तर त्यांचं सोशल वर्क काय आहे ते नक्की तुम्हाला पण जाणून घ्यायला खूप आवडेल. जयश्री मॅडम, हिरकणीची स्थापना कधी झाली, कशी झाली? हिरकणीची स्थापना 2020ला सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या दिवशी झाली. आणि खरं तर हिरकणी स्थापन करायच्या आधीपासूनच आम्ही सगळ्या समाजसेवेच्या आवड असलेल्याच आहोत. शिवाय मी माझ्या वयाच्या कितव्या वर्षापासून ते नाही आठवते, पण मला जसं कळायला लागले तेव्हापासून मला समाजसेवा करायला आवडते. माझे वडील समाजसेवा करायचे, मला त्यांचं बघून सुद्धा आणि मला स्वतःला सुद्धा अंतर्गत वाटायचं की समाजसेवा करायला हवी. तेव्हापासून करते. आणि संस्था स्थापन करून काही करायचं असतं हे आधी न कळल्यामुळे ते थोडं लेट झालं. पण आम्ही म्हणजे आमची संस्था वाढत गेली आणि आम्ही जेव्हा सगळ्या एकत्र आलो त्यावेळेला आपण एकत्र कुठेतरी एकत्र येऊन काहीतरी चांगलं ह्याच्यातून करूया महिलांसाठी साताऱ्यातल्या, असा आमचा विचार आला. आणि आम्हाला आम्ही जे पिंकॅथॉनची सुरुवात केली तर त्यावेळेला आम्ही सगळ्या एकत्र येताना आमचं ट्युनिंग खूप सगळ्यांचं छान जमलं. मग आम्ही विचार केला की आपण हे पुढं संस्थेमध्ये रूपांतर करूया. आणि मग संस्थेचं नाव ठरवताना आम्ही सगळ्यांनी विचार केला की आपण आपलं संस्थेचं नाव असं युनिक ठेवूया की जेणेकरून त्याचा थोडासा म्हणजे आपण जे काही करतोय आता आम्ही सगळे आमची मुलं बऱ्यापैकी शाळेत आहेत सगळ्यांची, त्यांना मुलांचं सगळ्यांचं करून असं नाही आहे की आम्ही सगळ्या घरचं सगळं सोडून समाजसेवा करतोय किंवा आम्ही सगळ्यात असं 40च्या आतमध्येच आहोत अजून. आणि शक्यतो लोक समाजसेवा कधी करतात निवृत्तीच्या वयामध्ये, तर आम्ही आत्ता करतोय कारण आम्हाला आत्ता तेवढा उत्साह आहे. आमची मुलं बाळ घरदार नोकरी सगळं सांभाळून करतोय. तर ह्याच्यामध्ये मग आम्ही विचार केला की आपण हिरकणी नाव ठेवूया ह्याचं, की जी मुलासाठी आपल्या कसरत करत जिनं हिरकणी कडा रायगडावरून सर केला होता. खरं तर आम्ही सगळ्या शिवाजी महाराजांच्या भक्त आहोत आणि छत्रपतींचा तो जो रायगड आहे तिथून आमची म्हणजे रायगडच्या हिरकणी कड्याच्या नावानं आम्ही ही सुरुवात करायची. आणि हा अवघड ही तारेवरची कसरत करणाऱ्या सगळ्या महिलांना एकत्र घेऊन त्यांना त्यांच्या हेल्थकडं असेल किंवा बाकीचं त्यांचं महिला सक्षमीकरण असेल किंवा त्यांच्यामधला अवेअरनेस असेल हे आपण घडवून आणायचं, ह्याच्यासाठी आम्ही ही संस्था स्थापन केली आणि तिचं नाव हिरकणी ठेवलं. हिरकणी ठेवताना आमचं सगळ्यांचं एकमत झालं होतं आणि त्याप्रमाणेच आम्ही पुढे काम करायचं ठरवलं. खूप छान माहिती सांगितली जयश्रीताईंनी. खरंच हिरकणी आहे तुम्ही आणि तेवढं जोरात तुम्ही काम पण करताय. जसं त्या हिरानी केलेलं काम तसं तुम्ही पण काम करताय आणि असंच तुमच्या हातून कायम घडत राहो की निरंतर तुमच्या हातून ही सेवा समाजसेवा घडत राहो. अजून तुम्ही काय सांगताल की पुढे तुमचे काय उपक्रम आहेत की काय करणार आहात तुम्ही हिरकणीच्या मार्फत तुम्ही काय करणार आहात? खरं तर आमचा पहिला जो उपक्रम आहे महिला सक्षमीकरण आणि बाल सक्षमीकरण, तर त्याच्यावरती तर आमचं आता काम चालूच आहे. त्याच्या पुढे जाऊन आम्हाला जे गड किल्ले आहेत त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे प्रत्येक थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे आपल्या ह्याच्या विभागाचं म्हणता येईल, स्थापत्य विभागाचं, की जे काही किल्ले दुर्लक्षित आहेत तर त्याच्यावरती सुद्धा आम्हाला काम करायचं आहे. आम्ही बऱ्याच गोष्टींमध्ये ऑलरेडी रनिंगच्या आमच्या इव्हेंट होतात, कुकिंगसाठी होतात, ट्रेकिंगच्या होतात, महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम होतातच. पण त्याच्या पलीकडे जाऊन महिला सगळ्या सक्षम कशा होतील, नुसत्या सक्षम नाही होणार. तर आमचं मेन एम काय आहे की संस्कार आणि मॉडर्न हे दोन्ही सांगड घालून आम्हाला पुढे जायचं. आणि आत्तापर्यंत हिरकणीने काय काय काम केलं? आत्ता माझ्यासोबत आहे हिरकणी ग्रुपची हिरकणी डॉक्टर शुभांगी गायकवाड. आणि मॅडमचं काम एवढं मोठं आहे की राजगड ते अजिंक्यतारा त्यांनी मशाल शिवजयंतीच्या वेळेस त्यांनी मशाल 9 वारी नेसून राजगड ते अजिंक्यतारा हा प्रवास आणि वर्ल्ड रेकॉर्ड केले. तर मॅडम काय सांगताल तुमच्या प्रवासाबद्दल, काय सांगताल, कसं झाली ही सुरुवात की कसं तुम्हाला सुचलं की 9 वारी नेसून मशाल घेऊन राजगड ते अजिंक्यतारा कसा झाला तो प्रवास? 9 वारी घालायची ही संकल्पना खरं तर आमच्या अध्यक्ष जयश्री शेलार मॅडम यांची होती. आणि आम्ही आधीच्या वर्षी म्हणजे 2019ला शिवजयंती साजरी केलेली, त्यावेळी 9 वारीमध्ये खूप साऱ्या महिलांना एक वॉकेथॉनचा कार्यक्रम अरेंज केला होता. तर त्यावेळी सुद्धा आम्ही अजिंक्य ताऱ्यावरून राजपथावरून राजवाड्यावरून शिवतीर्थावर पोवई नाक्यापर्यंत शिवज्योत पूर्ण साताऱ्यातून फिरवली होती. आणि त्याचवेळी ठरलं होतं की पुढच्या वर्षी आपण थोडं अजून यापेक्षा वेगळं काहीतरी करूया. तर 111 किलोमीटर हे डिस्टन्स खूप मोठं होतं, कारण मी याच्या आधी कधीच इतकं अंतर पळाले नव्हते.
फक्त 21 किलोमीटरच्या मॅरेथॉन एक 6 ते 7 केल्या होत्या. फुल मॅरेथॉन असते म्हणजे 42 किलोमीटर, तीही कधी केली नव्हती. पण सलग 111 किलोमीटर पळायचं का सगळ्यांनी मिळून पळायचं असा विचार चालला होता आमचा शिवजयंती साजरी करताना. ज्योत आणायची वेगळ्या गडावरनं तर त्यावेळी असं ठरलं की 9 वारी घालून आणायची साडी. मग तो तर एक सगळ्यात मोठं पर्व होतं की 9 वारी घालून ज्योत हातात पेटती घेऊन पळायचं. ती एक अवघड टास्क होतं, पण ते सगळ्यांच्या सहकार्यामुळं पूर्ण झालं. हिरकणी फाउंडेशनचे माझे सगळे सदस्य यांच्या सहकार्यामुळं ते झालं. पण मला 111 किलोमीटर डिस्टन्स पळताना पहिल्या दिवशी सलग 12 तासाची रन करायची, हा रेकॉर्ड करायचा होता. तर पहिल्या दिवशी सलग 12 तासाची रन ती 74 किलोमीटर म्हणजे राजगडापासून ते जोशी विहीरपर्यंत झाली होती. तर या रनच्या शेवटी थोडासा पाऊस येऊन आमचं निसर्गानं खूप छान स्वागत केलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी राहिलेलं अंतर म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला जोशी विहीर ते अजिंक्य ताऱ्याच्या वरच्या मंगळाईच्या मंदिरापर्यंत 37 किलोमीटर ते पूर्ण केलं होतं. आणि या रनचा असा उद्देश होता की महिलांचं सक्षमीकरण, सबलीकरण झालं पाहिजे आणि महिला कोणत्याही गोष्टीत कमी नाही आहेत हे दाखवून द्यायचं होतं आम्हाला सगळ्यांना. आणि सगळ्यात महत्त्वाचं गड किल्ले जे आहेत त्यांचं संरक्षण करणं, संवर्धन करणं हे जे लोक करतात, दुर्गसेवक आहेत, त्यांच्या सन्मानार्थ ही रन अरेंज केली होती. खरंच आता हिने इतकं छान सांगितलंय की कौतुक, म्हणजे अगदी म्हणतात मूर्ती लहान पण कीर्ती महान. खरंच तिने एवढं छान काम केलं आणि सांगितले की महिला आम्ही कशातच कमी नाही आहे, म्हणजे हम किसीचे कम नाही, अगदी दाखवून दिले तिने, तो प्रूफ दाखवलाय की हम किसीचे कम नाही. आणि खूप छान काम आहे आणि अजून आम्हाला तुमच्याकडून असेच वेगवेगळे उपक्रम बघायला मिळत आहेत. असंच काहीतरी वेगवेगळे रेकॉर्ड तुम्ही घडवा. आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही एवढी छान माहिती सांगितली आणि आपल्या किल्ल्यांचं वगैरे संरक्षण वगैरे की तुम्ही अजिंक्य तारा वगैरे वनवा वगैरे ते पण उपक्रम राबवले होते ना? हो, राबवलेले वनवा मुक्तीचे. खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. आत्ता माझ्या सोबत आहे नीलम चव्हाण. तर नीलम, आत्तापर्यंत तुमच्या फाउंडेशनने, हिरकणी फाउंडेशनने काय काय कामं केली, तुम्ही काय काय समाजसेवा तुमच्या हातून घडली? आत्तापर्यंत फाउंडेशनने जेव्हा फाउंडेशन स्थापन झाली त्यावेळेस पहिल्याच सगळ्यात सुरुवातीला आपण ऑक्टोबर हा महिना एक जागतिक कॅन्सर दिन म्हणून साजरा केला जातो की त्यातला प्रत्येक दिवस कॅन्सर अवेअरनेससाठीच ठेवला जातो. ह्याचा औचित्य साधून आम्ही पिंक्याथॉन सातारमध्ये आणली आणि शहरातल्याच बायका काय तर ज्या महिलांना, खेड्यातल्या महिलांना गरज असते व्यायामाची, अवेअरनेसची, तिथंपर्यंत ते आम्ही काम केलं पोहोचवायचं. आणि त्याचं औचित्य साधून आम्ही पिंक्याथॉन रन केली, ते अजूनही रन करतो. त्याच्यानंतर लहान मुलांसाठी पण आम्ही एक किड सायक्लॅथॉन म्हणून घेतलं होतं. त्यांच्यासाठी एक कुकिंग कॉम्पिटिशन घेतलेली होती मास्टर शेफ म्हणून. आणि हिरकणी म्हणलं की सगळ्या महिला वर्गच येतो, सगळ्या हिरकणी, मग त्यांच्यासाठी आमचं जास्त फोकस राहतो की त्यांना काहीतरी आपण दिलं पाहिजे. मग जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही त्यांच्यासाठी पॅप्समियर कॅम्प, हिमोग्लोबिनचे कॅम्प, परत ब्लड डोनेशन कॅम्प हे असं ऑर्गनाईज करतो. त्याच्यानंतर आम्ही एक ज्या कुपोषित बालक आहेत काय त्यांना एक पोषक आहार पण त्यांना आम्ही पुरवलेले आहेत आत्तापर्यंत. आणि आमच्या हिरकणी फाउंडेशनच्या अध्यक्षा धडाडीच्या हिरकणी आहेत त्या खरं तर. आणि त्यांनी कोविड काळात जी पेंडेमिक सिच्युएशन अतिशय भयानक होती त्या काळात त्यांनी अगदी पेशंटना बेड मिळवण्यापासून, बेड असेल, ॲम्ब्युलन्स असेल, ऑक्सिजन असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जो धीर आणि सपोर्ट नातेवाईकांना गरज होती ते त्यांनी अक्षरशः खूप मोलाचं काम केलं. त्याच्याबरोबर आमच्या टीममधले बाकीचेही सभासद होते. म्हणजे ते एक त्यांचं खूप कौतुकास्पद काम त्यांनी केलं की स्वतःचं म्हणजे 24 तास त्यांनी मावून दिलेलं होतं. तो एक फाउंडेशननी खूप मोठं काम केलं. त्याच्यानंतर आत्ताच अलीकडे एक हिरकणी स्कूल म्हणून अशी अचानक संकल्पना डोक्यात आली आणि ती प्रत्यक्षात उतरवली, ती म्हणजे हिरकणी स्कूल. जे बॉम्बे रेस्टॉरंटला जे मूर्तिकार आहेत त्यांचे मुलं, त्यांना एक अक्षर ओळख व्हावी म्हणून आम्ही एक तिथे स्कूल जस्ट सुरू केली आहे. आणि त्यातला आम्ही प्रत्येक मेंबर तिथे जाऊन थोडासा वेळ देतो. मग अशा प्रकारे आम्ही महिलांसाठी गौरी सजावटीची पण कामं केली, स्पर्धा वगैरे घेतल्या. आणि अजूनही बरेच म्हणजे असे माणसं आहेत की समाजासाठी स्त्रियांना बाहेर काढून त्यांच्यासाठी बरीच मोठी कामं करायची आहेत अजूनही.
नाही, खूप चांगलं बोलते की स्त्रियांना बाहेर काढणं, कारण तेच मोठं काम आहे की स्त्रियांसाठी तुम्ही आणि ह्या हिरकणी फाउंडेशन तर्फे म्हणजे मार्फत खरं तर असं म्हणतात ना की सत्कर्म आणि सहकार्य जर शांततेत केलं तर त्याच्या माधुर्य आणि जे काय आपल्याला समाधान मिळतं ते अगदी खूप अविस्मरणीय असतं आणि हा आनंद आम्हाला ह्या फाउंडेशन मार्फत काम करताना घ्यायचा आहे. खरंच ती आता म्हणली ना की जे सत्कार्य आणि जे ते समाधान असतं आपलं ते शांततेत आणि ते अस्मरणीयच असतं, अविस्मरणीय असतं की ते आपण शब्दात सांगू शकत नाही. आणि खरंच आहे, आणि जे आपण ती समाजसेवा करतो त्याचं एक सुख असतं की एक समाधान असतं, ते इथूनच असतं, ते आपण शब्दात खरंच सांगू शकत नाही. आणि खूप चांगले उपक्रम आत्तापर्यंत तुम्ही केलेत आणि अशाच तुम्ही करत राहताल. एक 9 वारी वॉकेथॉन म्हणून खरं पण त्यावेळेस महिलांसाठी आम्ही साजरा केलेला होता. म्हणजे त्याचं तर वर्ल्ड रेकॉर्ड झालं हे आवर्जून सांगावंसं वाटेल मला की महिला जितक्याच कष्टाने सगळ्या गोष्टी सांभाळतात तितक्याच उत्स्फूर्तीने 9 वारी नटून तटून वॉक केला त्यांनी. म्हणजे त्यांनी स्वतःसाठी जवळजवळ 4,000 महिला त्यावेळेस उपस्थित होता आणि त्याचा वर्ल्ड रेकॉर्डही झाला आहे. नाही, खूप तो पण उपक्रम तुमचा खूप छान होता. आणि खरंच हिरकणीने वेगवेगळे प्रकारे साताऱ्यात खूप उपक्रम राबवले आणि त्या यशस्वी पण झाले. कार्यक्रम आमचा सुरू असतानाच एवढा छान पाऊस येतोय, आम्ही निसर्गाने पण आम्हाला हजेरी लावली आहे असं झालंय की एवढं छान. ठीक आहे, पावसात देखील आम्ही करतोय हा कार्यक्रम. आणि माझ्या सोबत आहे पुष्पा सकुंडे. तर हिरकणी ग्रुप म्हणजे समाजाचं आपणही देणं असतो आणि जे देणं देतो ते प्रामाणिकपणे जे मनापासून देतो ना ते देणं खूप महत्त्वाचं असतं. आणि तुमच्या हिरकणी ग्रुपने समाजासाठी काय देणं दिलं, काय काय केले, काय केलं तुम्ही समाजासाठी? प्रथम मी तुम्हाला असं सांगेन की आमची हिरकणी फाउंडेशनची स्थापना 2020मध्ये झाली आणि उद्देश असा होता की समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो असं म्हणणं आणि त्यासाठी काहीतरी करणं हे फार महत्त्वाचं असतं. असं म्हणून कुठल्या गोष्टी होत नाही. आपण जेव्हा समाजात राहतो त्या समाजातल्या प्रत्येक घटकाकडून आपल्याला काहीतरी भेटलेलं असतं आणि ते ऋण कशाच्या तरी निमित्तानं आपण ते फेडायचं असतं. त्या उद्देशानं आम्ही सगळ्या एकत्र आलो आणि आम्ही येताना आमच्या हिरकणी ग्रुपमध्ये सगळ्या क्षेत्रातल्या आम्ही हिरकणी आहोत आणि ह्याचा जास्त फायदा आम्हाला जयश्री ताईंमुळं झाला. ॲक्च्युली त्यांचा 15-20 वर्षाचा अनुभव समाजसेवेमधला तो आम्हाला खूप उपयोगी पडला. आम्ही स्थापना केल्यानंतर ह्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक समित्या नेमलेल्या आहेत. सांस्कृतिक समिती, क्रीडा समिती, निसर्गप्रेमी समिती, वैद्यकीय समिती अशा आम्ही बऱ्याचशा समिती स्थापन केलेल्या आहेत आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक हिरकणीने ती जबाबदारी घेतलेली आहे. आज आता तुम्हाला सांगायचं झालं तर आमचे ब्लड डोनेटची कॅम्प आम्ही आरोग्य समितीमधून घेतो. आता आमची हिरकणी स्कूल म्हणून तीही आम्ही आत्ता स्थापन केलेली आहे. त्याचबरोबर कला क्षेत्रातल्या बऱ्याचशा अशा आमच्या हिरकणी आहेत की त्यांचं आम्हाला योगदान होतं. मग ते आमचं गौरी गणपतीचं एक्झिबिशन असू द्या किंवा स्पर्धा असू द्या त्याच्यामध्ये त्यांना लेडीजला इन्व्हॉल्व करून घेणं, त्यांचे रिझल्ट काढणं, अशा सगळ्या म्हणजे ऑल ओव्हर आम्ही सगळं समाजसेवेचं कव्हर केलेलं आहे. आणि एक आम्हाला असं वाटतं की ज्या दुर्बळ घटक आहेत जसे की आता सध्या सगळ्यात जास्त भेडसावणारा प्रश्न आहे वृद्धाश्रम किंवा लोकांना राहायला घरं नाही आहे, त्यांची मुलं बाहेर देशात राहतात, त्या लोकांचं करायला केअरटेकर नाही आहे. त्यासाठी असं आमच्या सगळ्यांचं म्हणजे आम्ही वैद्यकीय क्षेत्रातली जी काही लोकं आहेत त्यांनी आम्ही असं ठरवलं की त्या लोकांसाठी होम डिलिव्हरी देणं, त्यांचं खाण्यापिण्याचं बघणं किंवा त्यांना जी सेवा देता येईल अल्पदरात ते करणं हे आम्ही आमच्या संस्थेचा उद्देश ठेवलेला आहे. खूप चांगला उद्देश म्हणजे खरंच आहे की हिरकणीने एवढा चांगला उद्देश ठेवून एवढं तुम्ही कामं पुढे पण करणार आहे आणि एवढं छान म्हणजे अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी आम्ही मंगळाईच्या परिसरात आहोत. हिरकणी ग्रुपची हिरकणी अपर्णा शिंगटे तिने 1 तासात अजिंक्य तारावर 9 वारी नेसून सूर्यनमस्कार केले. किती सूर्यनमस्कार? 313 सूर्यनमस्कार. आणि कोणतं रेकॉर्ड झालं तुझं? इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंदणी झालेली आहे. ती इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 1 तासामध्ये सलग 313 सूर्यनमस्कार 9 वारी साडीमध्ये घालून ते रेकॉर्ड केलेलं आहे. पण हिरकणी म्हणजे हे तू सगळं सांभाळतीच आहे. तुझं योगाचं म्हणजे एवढे सूर्यनमस्कार घालायचे 1 तासात एवढं रेकॉर्ड होणं म्हणजे ते खरंच सोपं नाही आहे. लोकांना 20-25 केले तरी खूप होतं आणि एवढे सूर्यनमस्कार म्हणजे ते फारच होत आहे. कसं काय एवढं स्टॅमिना कसं काय एवढं सगळं? ॲक्च्युली आम्ही एप्रिलमध्ये आम्ही हिरकणी फाउंडेशनमध्ये आम्ही ही संकल्पना जयश्री मॅडमच्या माध्यमातून आली की आपण नवीन रेकॉर्ड करूयात. आमचं ॲक्च्युली असं ठरलेलं की सगळ्यांनी एक नवीन वेगवेगळे कोणते तरी अनोखे रेकॉर्ड सादर करायचे आणि तेही 9 वारी घालून आपण रेकॉर्ड्स करायचे. तर मी योग शिक्षक आहे. योग विद्याधाममध्ये मी योग शिक्षकची डिग्री घेतली आणि आता मी MA योगाही करते आहे. सो मग मी योगाच्या अंतर्गत कुठलंही एक रेकॉर्ड करावा असं आमची संकल्पना त्यावेळेस सुचली
मग त्यानंतर मग आमचं असं ठरलं की शिवराज्याभिषेक दिन येतो 6 जूनला, तर त्या दिवशीचं औचित्य साधून आपण अजिंक्य ताऱ्यावरती 9 वारीमध्ये सूर्यनमस्कार करायचा रेकॉर्ड करूया. सो मग आता सूर्यनमस्कार करायचे तर किती करायचे, तर मी पहिल्यांदा फक्त जास्तीत जास्त 100 सूर्यनमस्कार केलेले आहेत. मग त्याच्यापेक्षा जास्त प्रॅक्टिस नव्हती, पण तरी पण माझ्या ट्रेनर अनुराधाताई, योग विद्याधामचे काही शिक्षक, त्यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि मी सलग 2-2.5 महिने खूप मेहनत घेतली याच्यावरती. सलग 2-2.5 महिने मी रोज 100पासून सुरुवात केली, 100, 200, 250 असं करून, आणि परत त्याचबरोबर प्राणायामाने माझा स्टॅमिना बिल्डअप केला. प्राणायामाचे सेशन्स मी 2-2, 3-3 तास प्राणायाम पण करायचे. त्याच्यामुळे माझं म्हणजे धाप लागणं वगैरे असं काही प्रकार घडले नाहीत. प्राणायामाच्या अभ्यासाला मी सुरुवात केली आणि प्राणायाम मी जवळजवळ रोज 2-2, 3-3 तास प्राणायाम करायचे. त्यामुळे माझा तो स्टॅमिना बिल्डअप झाला आणि अजिंक्य ताऱ्यावरती मी रोज सलग 15 दिवस येऊन रोज मी 300 सूर्यनमस्कार घालत होते आणि असे मी सूर्यनमस्कारचं प्रॅक्टिस पूर्ण केलं. आणि 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून अजिंक्य तारा, आपली शेवटची राजधानी, वरती 313 सूर्यनमस्कार 9 वारी साडी घालून पूर्ण केले. धन्यवाद. आता बघितलं तुम्ही की खरंच किती हिरकणी सारख्याच, म्हणजे हिरा जी होती, जी हिरकणी बुरुज चढून ती खाली उतरलेली मुलासाठी, तशाच ह्या काही ना काही वेगवेगळे रेकॉर्ड करतायत आणि खूप छान. त्यात माझ्या दोन्ही गुडघ्यांच्या आर्थोस्कोपी झालेले आहेत. मला सगळ्यांना सांगायचे, महिलांना या माध्यमातून, की तुम्ही तुमच्या कुठलेही आजार कुरवळत बसू नका. तुम्ही कुठल्याही गोष्टीचं सातत्य ठेवलं, मेहनत केली, तुमच्या रोजच्या कामाबरोबरच तुम्ही आहार, त्याचबरोबर तुमचा व्यायाम हा जर तुम्ही रेग्युलर करत गेलात तर तुम्हाला नक्कीच कुठलंही यश मिळण्यास म्हणजे अडथळा येणार नाही आहे. आणि हे माझं रेकॉर्ड झाल्यानंतर बरेच जण मला विचारायचे, तुम्ही नेमकं मॅडम काय खाता? तर माझं याच्या मागं सांगण्याचं असं आहे की शाकाहार हा सगळ्यात सर्वोत्तम आहार आहे. नवरात्रीचे दिवस आहेत, तर या नवरात्रीच्या दिवसांपासून सगळ्यांनी संकल्प करा की मी शाकाहारी जेवण करण्याचा प्रयत्न करेल. जे मांसाहारी असतील त्यांनी मांसाहार बंद करण्याचा प्रयत्न करावा. खूप चांगलं तिने संदेश दिला आपल्याला की शाकाहारी व्हा सगळेजण, आणि महिलांनी बाहेर पडा, स्वतःला कुरवळत बसू नका. अडचणी तर ह्या असणारच आहेत, पण त्यावर तुम्हीच मात करायची आणि स्वतःला शोधा. जसं हिने शोधलं, 100 सूर्यनमस्कार करत होती, ती 300पर्यंत पोहोचली. मग तुमच्यात तो आहे, ती एनर्जी आहे, तो स्टॅमिना आहे, तो दाखवा, करा. मी केलं तर ते होणार आहे, पण माझी करायची तयारी पाहिजे, तर मी तिथपर्यंत पोहोचणार. फिजिकल चॅलेंजेस असून पण जर मी करू शकते, तर ज्यांना फिजिकल चॅलेंजेस नाही आहेत ते पण लोक करू शकणार नक्कीच. खूप छान काम केलंय, खूप छान रेकॉर्ड केलंय. संचिता तरडे, हिरकणीची सचिव, आणि तिने हिरकणी बुरुज चढला. तर कसं काय, म्हणजे कसं सुचलं की आपण हिरकणी बुरुज चढावा? जसं नाव तुम्ही ठेवलंय तुमच्या ग्रुपला हिरकणी, ते तिथे जाऊन ते करणं, बुरुज चढणं, तो कसं काय सुचलं? खरं तर ह्या सगळ्या संकल्पना ज्या हिरकणी फाउंडेशनमध्ये राबवल्या जातात, त्याच्या सगळ्या करता आम्ही जयश्री शेलार मॅडम आहेत, त्यांच्या डोक्यात ही आयडिया आली की माझ्या ज्या हिरकणी आहेत संस्थेत सहभागी असणाऱ्या, त्या प्रत्येकीनं काही ना काहीतरी वर्ल्ड रेकॉर्ड करावं, काहीतरी करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक त्यांचा उद्देश आहे की प्रत्येक स्त्री स्वतः त्यांनी ज्या जमिनीतून काम केलेलं आहे, अगदी घरापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांच्या, की त्या स्वतः शेतापासून आज इथंपर्यंत एका फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत. पण त्यांनी हीच उमेद आम्हा सर्वांना दिली की सगळेजण आपण करू शकता. थोडंसं मला प्रॅक्टिस अजिबातच नव्हतं की ट्रेकिंग करू शकेल, मला तसं जमेल नाही जमेल, पण मला माहिती नाही, पण त्यांना माझ्यावर विश्वास जास्त होता की तू हे करू शकते. जसं शुभांगी मॅडमनी आमच्या रनिंगचं प्रॅक्टिस करतात, तसंच आपण आणि योगातलं घेतलं होतं, असं आमच्या प्रत्येकीकडे काही ना काहीतरी आहे ते त्यांनी हेरलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी आमच्या सर्वांना एक टार्गेट दिलेलं होतं. आमच्या हिरकणी फाउंडेशनच्या संस्थापिका ज्या आहेत जयश्री शेलार मॅडम, यांनी आम्हा सर्व महिलांना एकत्रित घेऊन ही संस्था स्थापन केलेली आहे. आणि तेव्हापासूनच त्यांनी प्रत्येक महिलेनं काही ना काही आपल्या संस्थेतलं काम केलं पाहिजे आणि तिच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड हवं, हा त्यांचा अट्टाहास म्हणा, जिद्द म्हणा. त्यामुळे आम्ही प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या पद्धतीमध्ये आपण काय करू शकतो आणि त्या गोष्टी त्यांनी आम्हाला सुचवलेल्या आहेत. मग हिरकणी कडा चढायचा तर पहिल्यांदा एकतर आपल्याकडे लॉकडाऊन सुरू झालेलं होतं, कुठेही ती सोय नव्हती, पण आम्ही शुभांगी मॅडमसोबत मी रनिंग करत होते, त्यामुळे थोडीशी कॅपॅसिटी माझी वाढलेली होती आणि मला माहीत होतं की आपण हे करू शकतो. जयश्री मॅडमने सुचवलं की असा रायगड ट्रेक होतो आहे आणि पहिल्यांदाच महिला तिथं सहभागी होत आहेत हिरकणी बुरुज चढण्यासाठी. मग त्याच्यानंतर त्यांच्याचसोबत मी जाऊन
तो ट्रेकिंग ग्रुप जॉईन करून ट्रेकिंग केलं आणि त्याच्यामध्ये युनिकनेस म्हणून जयश्री मॅडमने आम्हाला सुचवलं की तुम्ही नऊवारीमध्ये चढा. मग मी ती नऊवारी आपली नेसून तो बुरुज चढलेला होतो. जवळजवळ आम्ही सकाळी 7 वाजता सुरुवात केली होती कडा चढण्यासाठी. तो दुपारी आम्ही 12 ते 1 वाजेपर्यंत म्हणजे सलग 6 तास आम्ही तो कडा चढलेलो होतो. पण खूप त्या सगळ्या गोष्टीमध्ये एक खूप छान अनुभव आला की आपण चढतो आहे. ॲक्च्युली हिरा जी हिरकणी बुरुज त्याला नाव ह्या हिरामुळं पडला. तर ती हिरकणी तिने तो हिरानं कडा उतरलेला होता. आम्ही तो चढलेला आहे. आता नक्कीच ही पुढची तयारी असणार आहे की आम्ही तो रॅपलिंग म्हणजे कडा उतरणार आणि तोही नऊवारीला. कारण की ही पुन्हा एकदा जयश्री मॅडमचंच इन्स्पिरेशन आहे की तुम्ही हे करायचं आहे आणि हे प्रत्येकीला त्यांनी ठरवून दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येकजण एकमेकींना सपोर्ट करून आपापल्या कृतीनुसार नवीन गोष्टी शिकत आहोत. तर मी या अनुषंगाने जयश्री मॅडमचे नक्कीच आभार मानेन की त्या आम्हाला सगळ्यांना एवढं एकत्रित येऊन खूप छान उपक्रम आमच्या हातून करून घेत आहेत. खूप छान आहे खरंच ना. हे उपक्रम म्हणजे खरंच वेगळे आहेत. हो. आणि ते जयश्री शोधले तुमच्या. हो. त्यामुळे तुम्ही ते करू शकला असं झालं. खूप छान काम करताय तुम्ही खरंच. थँक्यू. आता आपण सगळ्या हिरकणी ग्रुपचं काय काय उपक्रम केले, काय उद्दिष्ट होतं, काय समाजसेवा त्यांनी केले, हे सगळं इतकं चांगलं सांगितलंय की खरंच मला इतका आनंद होतोय की या हिरकणी ग्रुपचा मी सन्मान करायला इथे आली आहे. मंगळाईच्या मंदिरामध्ये आहोत आम्ही अजिंक्यताराच्या. आणि सगळ्यांकडून तुम्ही ऐकलं असेल प्रत्येक हिरकणीकडून की प्रत्येक जण जयश्री शेलारचं नाव घेते. ती जावलीतून केळघरची आहे. तिथून येऊन ती साताऱ्यासाठी एवढं योगदान देते आपलं. आता कोविडच्या काळात पण ती सगळं जग घाबरून होतं. सगळं एवढी वाईट परिस्थितीतून सगळं जग जात होतं त्या कोरोनातून. ती घराच्या बाहेर पडून प्रत्येक जण घरात आत बसलेलं होतं. ती घराच्या बाहेर पडून धडाडीने समाजसेवा करत होती. कोरोना पेशंटला म्हणजे तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतकं तिने स्वतःला वाहून घेतलेलं त्या कामात. आणि खरंच कोविड योद्धा म्हणून की जयश्री तू काय सांगशील की म्हणजे कसं काय एवढं डेअरिंग आलं की तुला जीवाची पर्वा नव्हती, तू जाऊन त्या कोरोना पेशंटचे एवढं मदत कार्य करत होती. काय कसं काय एवढं वाटलं तुला? खरं तर की कोरोनाच्या परिस्थितीमध्ये बघितलं की कुणी शेजारचं किंवा नातेवाईक किंवा कुणीच त्या पेशंटला हात लावायला तयार नव्हतं. किंवा कर्मचारी होते शासकीय, ते सुद्धा जेव्हा घेऊन जायला यायचे तेव्हा घाबरायचे. आणि मग कुणी हात लावत नाही ह्या भीतीनं ते माणूस सुद्धा अर्धवेळेला व्हायचं. आणि त्याला अशी गरज वाटायची की कुणीतरी मला आधार दिला पाहिजे. तर मी असं हे सिव्हिलच्या आणि जम्मूच्या कोविडच्या आवारामध्ये हे वातावरण बघितलं जास्त करून सिव्हिलमध्ये. कारण सिव्हिलमध्ये मी गेले 4 वर्ष साताऱ्यात राहिला येते तेव्हापासून माझं एक हे आहे जे कधी कोणाला नाही सांगितलं. मी घरून माझ्या मुलीला शाळेत सोडायला जाताना, कॉलेजला सोडायला जाताना मी रोज 1-2-3 चपात्या गुंडाळून घेते आणि सिव्हिलच्या आवारात जाते. तिथं कोणी असं गरजू दिसलं मला तर त्याला तिथं देते आणि पुढे जाते. तर ते करत असताना मी असं बघितलं कोविडच्या काळामध्ये की तिथं बऱ्याचशा अशा महिला होत्या की त्या मिस्टरांना घेऊन यायच्या आणि कुणी नसल्यामुळे त्या स्वतः घाबरून असायच्या. त्यांच्याकडे एकतर राहण्याची सोय नव्हती किंवा जेवण खाणं कशाचीच नाही. अशी लोक बरेच बघितली, नुसत्या महिलाच नाही सगळेच बघितले. मग त्यावेळेला मी एक 15 वर्षापूर्वी मी ह्या सगळ्या अडचणीतून गेलेली आहे. आणि ती मला त्यावेळेची आठवण झाली की आपण त्यावेळेला एकट्या यायचो आणि मिस्टरांना सोबत घेऊन त्यांना डॉक्टरकडे न्यायचं असायचं. मग त्यावेळेला काय परिस्थिती असायची, त्यावेळेला कुणी माझ्या ओळखीचं साताऱ्यात नव्हतं, त्यावेळेला माझ्यावर काय अवस्था यायची ह्याची मला आठवण झाली. मग मी विचार केला की आपण आता घरी नाही बसायचं. आणि मी अक्षरशः माझ्या कुटुंबाला गावाकडे ठेवलं आणि साताऱ्यातल्या लोकांच्या सेवेमध्ये वाहून घेतलं. मी सिव्हिलमध्ये सकाळीपासून अगदी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत असायची. आणि त्या वेळेमध्ये जे पेशंट यायचे त्या सगळ्यांना मी स्वतः जायचे, भेटायचे, त्यांना समजावायचे तुम्हाला काही होणार नाही, मी तुमच्यासोबत आहे. तुम्हाला काही वाटलं, तुम्हाला काही लागलं, तुम्हाला टिफिन हवा असेल, तुम्हाला फळं हवे असतील, औषध हवे असतील, तुम्ही मला सांगा. मी सगळ्यांना नंबर द्यायचे. मग त्या लोकांना पण थोडा आधार यायचा की चला म्हणजे कोणतरी आपल्याला हात तरी लावते. आम्ही हाताला धरून सुद्धा पेशंट गाडीतून उतरवले. त्यामुळे त्या लोकांना जो एक हात हातात घेतल्यामुळं किंवा एक बोलण्यामुळं जो आधार यायचा त्याच्यामध्ये जे घाबरून लोकांचे मृत्यू होत होते ते थोडंसं कमी करण्याचं म्हणजे आमचा एक ग्रुपच होता सातारा कोण डिफेंडर आणि हिरकणीची टीम सुद्धा होती माझ्यासोबत. तर आम्हाला त्याच्यामध्ये यश आलं. ती कल्पना आणि घरातून बाहेर पडायची डेअरिंग जी होती ती त्या गेलेल्या परिस्थितीची जाणीव होती की इथं दवाखान्याच्या दारात आल्यावर काय होतं. म्हणून मी त्या गोष्टीमध्ये पडले आणि खूप चांगलं काम माझ्या हातून देवानं करून घेतलं किंवा मंडळाईनं करून घेतलं असं म्हणायला हरकत नाही. कारण जेव्हापासून आम्ही साताऱ्यात आलो तर आमच्या सगळ्या कार्यक्रमांची सुरुवात ही
मंगळाईच्या आवारातून होते. आणि दुसरं एक विशेष सांगायचं म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा साताऱ्यामध्ये नोकरीला लागले सकाळ तनिष्काच्या, तेव्हा माझी पहिली मैत्रीण साताऱ्यातली होती, जी आज माझी मुलाखत घेते इथं. आणि मी त्यासाठी तिचे धन्यवाद मानेन की तिनं हिरकणी टीमला इथं बोलवलं. आज हिरकणी साताऱ्यातला एक चांगला ग्रुप आहे महिलांचा की जो सामाजिक कामामध्ये अग्रेसर आहे आणि आमचं नाव आवर्जून कुठल्या सामाजिक गोष्टीमध्ये घेतलं जातं. आणि त्यासाठी आमचा आज इथं सत्कार होतोय नीलमकडून. तर मला खूप ह्या गोष्टीसाठी मी तिचे धन्यवाद सुद्धा मानते की तिनं आम्हाला निवडलं या गोष्टीसाठी. आणि माझ्या सगळ्या हिरकण्याचे धन्यवाद मानते की त्यांच्या सहकार्यामुळं आज मी साताऱ्यात आले. तर या सगळ्या चांगल्या हिरकणी मला मिळाल्या ना, म्हणूनच इतकं सगळं काम मला उभारता आलं. मी सगळ्यांच्या मधले गुण ओळखून त्यांना वेगळे रेकॉर्ड सेट करायला लागले असले तरी ते गुण त्यांच्यामध्ये होते. त्यांचे प्रयत्न सुद्धा तेवढेच महत्वाचे होते. शुभांगी असेल जी 2 महिने प्रॅक्टिस करत होती, अपर्णा प्रॅक्टिस करत होती, संचिता तर बिना प्रॅक्टिसचीच चढली. म्हणजे सगळ्यात जे रेकॉर्ड ते होतं ना, सगळ्यात अवघड तिचं होतं कारण तिला प्रॅक्टिस नव्हतं. मला जाताना असं वाटत होतं संचिता चढेल का काय, भीती वाटत होती. आणि संचिता इतक्या जोशामध्ये चढली की ती वरती आली तरी ती एकदम फ्रेश होती. संचिताला जेव्हा मी घेऊन गेले ना, तेव्हा मला असं आम्ही जाताना मी विचार करत होते की हिचं प्रॅक्टिस नाहीये, काही नाहीये आणि ही कशी चढणार. पण संचिता पूर्ण कडा चढून उन्हाच्या भरामध्ये त्यांनी तो कडा चढला आणि ती वरती आली. 9वारी, एक तर तिने जी 9वारी घातली होती ती खूप कडक होती आणि त्याच्यामध्ये मला असं होतं हिचं रेकॉर्ड होतंय की नाही. म्हणजे मला धकधुक लागली होती, मी वरून बघत होते. आणि ती आली तेव्हा पण इतकी फ्रेश होती की म्हणजे मला हे वाटतच नव्हतं की ती एवढा मोठा कडा चढून आली. एवढा उत्साह तिच्यामध्ये होता आणि तिचा वेगळा आनंद होता की मी हिरकणी कडा सर केला, जी जयश्री मॅडमची इच्छा होती. माझं पहिलं जेव्हा हिरकणी हे केलं त्या दिवशी आम्ही ठरवलं होतं की हिरकणी कड्यावर आपण एकदा हा कडा सर करायचा प्रयत्न करायचा. आपल्यातल्या जेवढ्या जणींना जमते त्यांनी तिथे जायचं. आणि ते संचिताला सत्यामध्ये होतं आणि खूप छान काम केलं. पण एक मला जयश्री विचारायचंय की 9वारी का 9वारीचा अट्टा एक तर आम्ही जेव्हा हिरकणी केलं तर हिरकणी छत्रपती शिवाजी महाराजांची खूप मोठी भक्त होती आणि तिनं तो हिरकणी गुरु सर केला. त्याच्यानुसार आम्ही एक ठरवलं की महाराष्ट्राची आपल्या ही पारंपरिक वेशभूषा आहे. सगळे जे रनिंगचे किंवा बाकी कुठल्याही स्पोर्ट्स होतात ते सगळ्या कशामध्ये होतात, जीन्समध्ये किंवा स्पोर्ट्सच्या ड्रेसमध्ये. तर मग 9वारीमध्ये काय नाही, 9वारीमध्ये जर मी खेड्यामध्ये 10 वर्ष राहिली आणि खेडेगावातल्या महिला 9वारीमध्ये सगळी कामं करतात अवजड, तर मग 9वारीमध्ये स्पोर्ट्स का नाही होऊ शकत. हा एक आमची थीम होती आणि त्याच्यामध्ये करता यावं. शिवाय त्याच्यामध्ये हा पण एक हेतू होता की सर्वसामान्य घरातल्या महिला ज्या स्पोर्ट्स ड्रेस नाही घालू शकत आणि साडीवरती त्यांना काहीतरी स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देता यावं, तर साडीमध्ये सुद्धा रनिंग करता येते किंवा हेल्थ अवेअरनेस करता येईल. ह्या हिशोबाने आम्ही 9वारी ही थीम घेतलेली आहे की काही जे रेकॉर्ड किंवा काही स्पोर्ट्स असतील, आमच्या काही रनिंगच्या इव्हेंट झाल्या त्या 9वारीमध्येच होतात. खूप छान. म्हणजे खरंच पारंपरिक वेशभूषा आहे आणि त्यात करणं हे सोपं नाही. जे तुम्ही प्रकार केलेत ना ते त्यात करणं सोपं नाहीये. म्हणजे खूप चांगलं काम केलंय. आणि जयश्री खरंच की माझ्यामुळे ती साताऱ्यात आली तर मला अभिमान वाटतंय की जयश्रीला मी साताऱ्यात आणलं आणि तिच्या हातून एवढी समाजसेवा झाली. ते म्हणजे ते मानसिक बळ ती जे बनवत होती ना, कोरोना पेशंटला हात लावणं, की त्याच्यामुळे ते बरेच पेशंट बरे झाले. आणि खूप छान वाटते जयश्रीचा सगळा प्रवास, तुमचा हिरकणीचा प्रवास ऐकून. हिरकणींचा हा सगळा प्रवास ऐकून म्हणजे खरंच मनाला इतकं छान वाटतंय, इतकं प्रसन्न वाटतंय. मंगळाईचा आशीर्वाद असाच तुम्हाला कायम राहो, तुमच्या हातून अशीच समाजसेवा घडो. आणि श्रेणिक म्हसवडकर सराफ यांनी गजांत लक्ष्मी या सर्व हिरकणींचा सन्मान केला आहे. धन्यवाद की तुम्ही कार्यक्रमात आला, एवढं सगळ्यांनी वेळात वेळ काढला आणि एवढा तुमचा सन्मान करताना मला खूप. तुम्हाला कसं वाटलं की आज नवरात्रीच्या नवदुर्गा म्हणून तुमचा सन्मान होते, तुमची प्रतिक्रिया सांगा मला की कसं वाटतंय तुम्हाला. खूप छान वाटतंय. आमच्या कामाला घेतल्याबद्दल धन्यवाद. कसे की काम तर सगळे करतात पण त्याच्यावर कौतुकाची थाप पडली की अजून कामाला त्या उत्साहाचं येते. आणि खूप छान काम आहे. असंच तुमच्या हातून निरंतर सेवा घडो. आणि तुमचा तर मूळ उद्देश हा आहे की ज्या महिलांमध्ये सुप्त गुण दडलेले असतात, मग काय होतं एका संसारात आढळलं एकदा की मग त्या महिलेला तिच्या ज्या काय एखादी डान्समध्ये हुशार असते, एखादीला गायला आवडतं, एखादीच्या अजून काही गुण असतात, पण ते काय होतं की एकदा संसाराचा गाडा सुरू झाला की ते नाही करतायत. मग हिरकणींची समाजसेवा पाहताना मन इतकं प्रसन्न होते. आणि ज्या उद्देशाने मी नीलम टॉक शो सुरू केलाय, मी नीलम राजपूत नीलम टॉक शो मी सुरू केलाय आणि साताऱ्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची ओळख पूर्ण जगाला करून देण्यासाठी मी हा नीलम टॉक शो चालू केलाय आणि तुम्हाला नक्की आवडेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नीलम टॉक शो. खूप खूप धन्यवाद.